नमस्ते. ह्या माझ्या कांद्याला साधारणतः आता 50 ते 52 दिवस झालेले आहेत. कांदा टाकल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर कंटिन्यू पाऊस चालू होता. एक 12-13 दिवस पाऊस होता. त्यामुळे लहान कांद्याला पाऊस चालतच नाही. मी तर कांद्याचा विषय सोडून दिलता, पण नंतर कांदा किट आणि सॉइल कल्चर मी एकावन्न करताना पाऊस उघडल्यानंतर सोडलं. त्यातून असं निदर्शनास आलं की दुसरे कोणतेही जर औषध वापरले असते नाही तर कांदा सरळ झालाच नसता. पण मी एकदाच सॉइल कल्चर आणि कांदा किट सोडलेला आहे. त्याच्या एवढा चांगला रिझल्ट आला आहे. आता ते 1 महिन्याच्या फरकानंतर दुसरा डोस सोडायचा आहे, पण अजून सोडलेला नाही. तरी बघा कांदा म्हणजे किती फुटवा आहे, किती चांगल्या प्रकारे निघायला लागला आहे. बघा, खरंच खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. नाहीतर आपण दुसऱ्या दुकानातून सांगतील असं खर्च नुसतं करत बसतोय आपण. पण खरंच कांदा किट किंवा सॉइल कल्चरचा खरंच छान उपयोग आहे. शेतकरी बांधवांनी खरंच वापरावं, एकदा वापरून बघावं फक्त. कारण आता माझा ऊस मी आता कारखान्याला तोडला. माझा साधारणतः 70 गुंठ्यामध्ये 155 टन निघलाय. मी सॉइल कल्चरचा वापर केला वर्षभर ऊसाला. खरंच म्हणजे 70 गुंठ्यात 155 टन म्हणजे नथिंग आहे. पण ते अनुभवात आलं. माझा ऊस जवळजवळ 50 कांड्यापर्यंत ऊस गेलेला होता. पेरायला चांगला होता. सरासरी मी ते फोटो पाठवला तेव्हा व्हिडिओ करायला पाहिजे होता, पण ते केला नाही गडबडीत कामाच्या. फोटो आहेत, मी सरासरी पाठवले फोटो त्याचे. खरंच कांदा किंवा ऊस किंवा समजा पिकासाठी सॉइल कल्चर वापरावं बरं का. कमी खर्चात आहे. आणखी माणसं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी खर्च करतात. एकदा हे सॉइल कल्चर वापरून बघावंच. एकदा वापरल्यानंतर काय परत ना सांगायची गरज पडणार नाही की वापरा म्हणून. कारण एकदा वापरलं की लक्षात येतं की खरंच रिझल्ट आहे त्याचा म्हणून.